रामराम मंडळी, सत्यघटनेवर आधारित नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनल क्राईम स्टोरीज मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. वंदना नावाची एक महिला होती. तिला पैशाची नितांत गरज होती. तिने सगळीकडे हात पसरवले पण कोणीही तिची मदत केली नाही. अखेर ती एका सावकाराकडे गेली पैशाची मदत घेण्यासाठी. त्या सावकाराने स्पष्ट बजावून सांगितलं की मी 10% व्याजाने तुला पैसे देणार, पण मला व्याज वेळेवर हवा आहे. त्यावर ती महिला वंदना म्हटली, हो, मी नक्की तुमचे पैसे मूळ आणि व्याज दोन्ही परत करेन आणि ते सुद्धा वेळेवर. मी तुमचे पैसे नक्की परत करेन, असं आश्वासन दोघांनी एकमेकांना दिला आणि तिथून वंदना निघून आली. तिला ज्या कामासाठी हवे होते पैसे ते तिनं पूर्ण केलं आणि नंतर जेव्हा व्याजाचा दिवस जवळ आला आणि तिच्याकडे व्याजाची रक्कम परत करण्यासाठी पैशाची जुळवाजुळवी झाली नव्हती, तेव्हा ती खूप चिंतेत झाली. तेव्हा सावकाराने व्याजाचा पैशाचा तगादा लावला. तो वारंवार तिच्या घरी यायचा. एके दिवशी त्याने वंदनाबरोबर नको ते कृत्य मनमोकळेपणाने आणि जबरदस्तीने केले. नंतर त्या महिलेचा व्हिडिओसुद्धा काढला. पण जे घडलं ते खूपच भयानक होतं आणि वेदनादायीसुद्धा होतं. या घटनेची मित्रांनो सविस्तर चर्चा करण्यापूर्वी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवीन अपडेट मिळत राहील. तर मित्रांनो, जाणून घेऊया ही घटना घडली कशी. एका छोट्याशा गावात वंदना नावाची एक महिला राहत होती. तिला पैशांची नितांत गरज होती. मित्रमंडळी, पाहुणे या सगळ्यांकडे तिने पैशाची मदत मागितली, पण कोणीही तिला मदत दिली नाही. तेव्हा ती हताश झाली आणि एका सावकाराकडे गेली. सावकाराने मनमोकळेपणाने तिची मदत केली, पण त्या सावकाराने सांगितलं की मी 10% व्याज तुझ्याकडून वसूल करणार, ते पण मला वेळेवर हवं आहे, नाहीतर तू बघून घे, असं म्हणत सावकाराने वंदनाला पैसे दिले. वंदनाने ते पैसे घेतले आणि जी तिची गरज होती ती पूर्णपणे त्याने त्या पैशाने भागवली. पण आता खूप दिवस निघून गेले. वंदनाकडे कोणत्याही प्रकारे पैसे कमवण्याचा स्रोत नव्हता. सध्या तरी तिच्याकडे पैसे कमवण्याचा स्रोत नव्हता, म्हणून ती व्याजाची रक्कम जुळू शकत नव्हती. त्यामुळे तो सावकार वारंवार वंदनाच्या घरी फेरा लावत होता की माझे व्याजाचे पैसे कधी तू देणार. पण एके दिवशी सावकाराने तर हद्दच केली. तो तिच्या घरात जबरदस्तीने शिरला. घरात आत शिरल्यावर तो वंदनाला विचारू लागला, अजूनपर्यंत तू मला व्याजाचे पैसे दिले नाहीस, मूळचं तर अजून अत्तापत्ता नाही आहे, तर तू मला कधी पैसे देणार. ती खूप विनवणी करत होती आणि खूपच त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न करत होती की जसे मला जमेल तसे मी तुम्हाला पैसे नक्की परत करेन, मी तुमचे पैसे कुठेही घेऊन जाणार नाही. पण तो सावकार कोणतंही कारण ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. तेव्हा त्या सावकाराने वंदनाला हाताने धरलं आणि तिच्याच रूममध्ये जबरदस्ती घेऊन गेला आणि नको ते कृत्य तिच्याबरोबर केलं. त्यानं हे सगळं आनंदानं केलं, मनमोकळेपणाने केले, पण तो जबरदस्तीनं तिच्याबरोबर नको ते कृत्य करू लागला. पण तो तिथेच थांबला नाही, तर त्याने वंदनाबरोबरचे असलेले नको ते व्हिडिओ मोबाईलमध्ये काढले आणि तिला धमकावलंसुद्धा की तू आज जे झालेली घटना आहे, अगर तू कुणाला सांगितलीस तर मी हा व्हिडिओ सगळ्या लोकांना दाखवेन, त्याचबरोबर सोशल मीडियावर सुद्धा अपलोड करेन, त्यामुळे तुझी भयानक बदनामी होईल, तू कुठेही तोंड दाखवू शकणार नाही. त्यामुळे वंदना खूप घाबरलेली होती आणि तिच्याबरोबर जे झालेलं होतं त्यामुळे ती मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या थकलेली आणि खचलेली सुद्धा होती आणि त्यामुळे ती शांत राहिली. तिने कुणाला काहीही सांगितलं नाही. तो सावकार वारंवार यायचा, वंदनाबरोबर नको ते कृत्य करायचा. आता या गोष्टीला 2 वर्ष झालेली होती, पण तरीही वंदनाने सावकाराचे पैसे परतफेड केले नव्हते. पण ती सगळं सहन करत होती, कारण सावकाराकडे वंदनाचे व्हिडिओ होते. पण तो व्हिडिओ तो कोणाला दाखवणार नाही अशी तिला खात्री होती. पण सावकाराने ते व्हिडिओ आपल्या मित्रमंडळींना दाखवले. नंतर त्या व्हिडिओची चर्चा वंदनाच्या कानावर सुद्धा गेली. तेव्हा वंदनाने कोणत्याही बाबींचा विचार न करता थेट जवळचं पोलीस स्टेशन गाठलं आणि त्या सावकाराविरोधात तक्रार नोंदवली. तेव्हा तिथल्या पोलीस अधिकारीने या घटनेची गांभीर्याने तपासणी केली. तेव्हा वंदनाने पोलिसांना सगळं काही जे होतं सगळं सत्य सांगितलं की त्यांच्याकडून मी पैसे कसे घेतले, त्याने माझी फसवणूक केली, माझे व्हिडिओज काढले आणि त्या व्हिडिओच्या मदतीने तो तिला कसा ब्लॅकमेल करत होता ते सुद्धा वंदनाने पोलिसांना सांगितलं. आणि हा लोकांना 10% व्याजाने पैसे देतो, हा खरा सावकार नाही, पण लोकांची अशी फसवणूक करतो, हा फक्त एक गाडी चालक ड्रायव्हर आहे, माझे व्हिडिओ काढलेले आहेत, अशा प्रकारे त्याने भरपूर
महिलांना फसवलेलं आहे असं त्या वंदनानं त्या पोलीस अधिकाऱ्याला सगळं काही सांगितलं. पण बघा ना, लोक आपल्या मजबुरीचा कितपत गैरफायदा घेत आहेत. त्यामुळे समाज एक वेगळ्या दिशेकडे वळत आहे. तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया नक्की कमेंटमध्ये द्या. अशाच प्रकारच्या सत्य घटनेवर आधारित नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनल क्राईम स्टोरीज मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवनवीन व्हिडिओजमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, सतर्क राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.